नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडीला फॉल अटॅच कशा पद्धतीने केला जातो आणि हा लावताना आपण वेगळ्या ट्रिक्स आज यूज करणार आहोत, जेणेकरून फॉल लावणे अगदी काही मिनिटाचंच काम आपल्यासाठी असेल। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला पिको कशा पद्धतीने केले जाते ते बघितले होते आणि त्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्हाला सांगितले आहे की ज्या यूज केल्यानंतर साडीला पिको करणे अगदी सोपे होईल आणि त्या पद्धतीने पिको केल्यानंतर साडी फाटेल पण ते पिको कधीच उसवणार नाही। पण जो मार्केटमधून फॉल आणतो तो असतो कॉटनचा। तो फॉल साडीला अटॅच करण्याआधी वॉश करणे फार गरजेचे असते, कारण तो फॉल बनवत असताना वेगळे केमिकल्स फॉलवरती वापरलेले असतात, जसे स्टिफनिंग एजंट असतात जो फॉलला कडकपणा देतो, स्टार्च असते, त्यानंतर डाईज असतात वेगळे ज्याने फॉलला कलर मिळतात। तर हे सर्व साडीला लावण्याच्या अगोदर फॉलपासून निघणं फार गरजेचे असतात। जर तुम्ही फॉल वॉश न करता साडीला तसाच लावला तर त्यामुळे काय बिघडू शकते। पहिली गोष्ट, फॉल कॉटनचा असतो, तो वॉश केल्यानंतर आकसण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तो जर तुम्ही वॉश न करता साडीला तसाच लावला तर साडीमध्ये तुम्हाला रिंकल्स आलेले दिसू शकतात। त्यानंतर जर फॉल हा कलर सोडणारा असेल तर तुम्ही वॉश न करता साडीला तसाच लावला तर ज्या वेळेला तुम्ही साडी वॉश कराल त्यावेळेला तो फॉल त्याचा कलर सोडणार आणि त्यामुळे तुमची पूर्ण साडी खराब होऊ शकते। त्यामुळे ही स्टेप फार इम्पॉर्टंट आहे, ती तुम्ही स्किप करू नका। तर फॉल वॉश करण्यासाठी फार काही करणं गरजेचं नाही आहे। यासाठी तुम्हाला कुठले पण एक खोलगट भांडे घ्यायचे आहे किंवा तुम्ही बादलीचा यूज करू शकता आणि त्यामध्ये फॉल अशा पद्धतीने तुम्हाला 15 ते 20 मिनिटासाठी सोक करून ठेवणे गरजेचे आहे। बस 15-20 मिनिटांनंतर आपण ह्याला पाण्यामधून बाहेर काढता आणि सुकवून घ्या। 15 मिनिट झालेले आहेत, आता आपण फॉल वॉश करणार आहोत। तर वॉश करताना लक्षात ठेवायचं की फॉल खूप असा चोळून किंवा चुरगळून धुवायचा नाही आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही फॉलवरती खूप प्रेशर जर लावला तर त्याचा शेप बिघडू शकतो। ठीक आहे, एवढ्या अशा पद्धतीने फॉल तुमचा वॉश झालेला आहे, खूप जोरात पिळायचा पण नाही आहे आणि हा आता सुकत ठेवायचा आहे। तर सुकत घालताना लक्षात ठेवायचं की फॉल हा सावलीमध्ये वाळत घालायचा आहे। जर तुम्ही तो उन्हात टाकला तर त्याचा रंग फिका पडू शकतो, फेड होऊ शकतो। फॉल धुवून सुकवून आपण आणलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याला प्रेस केलेली आहे। आता हा आपण फॉल साडीला अटॅच करणार आहोत। तर फॉल लावत असताना तो साडीच्या बॉर्डरच्या अगदी जवळ पकडा आणि तो खेचू नका, अगदी लूजली त्याला पकडा आणि अटॅच करा। मशीनचा टाका निवडताना तो ब्रॉड टाका आणि ज्याची विड्थ जास्त असेल असा निवडा, जेणेकरून जेव्हा तुम्ही साडीला निर्या घालतात त्यावेळेला साडी तरंगणार नाही। हे बघू शकता तुम्ही, आपण पूर्ण साडीला व्यवस्थित फॉल अटॅच करून घेतलेला आहे। आता आपण ह्याला स्टिच करूया। तुम्ही बघू शकता इथे मैत्रिणींनो, मी बारीक स्टिच देऊन इथे फॉल साडीला अटॅच केलेला आहे। तुम्ही काहीतरी कडक वस्तू साडीच्या खाली ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्टिचिंग करणं सोपं जाईल आणि स्टिच करत असताना मध्ये गाठ मारायचं विसरू नका, जेणेकरून फॉल जास्त सिक्युअर्ड राहील, तो उसवणार नाही। अशा पद्धतीने मी माझ्या साड्या पूर्ण करते आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। थँक्यू।